अलिबाग प्रीमियर लीग असू दे, आमदार चषक असू दे, या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण साखर संघाची भूमिका पाहत असतो. आणि पहिल्या चेंडूवरती चौकार डीजे. लगातारच्या 2 चेंडूवरती अमितवरती प्रहार केला जातोय. फलंदाज स्वप्नीलच्या माध्यमातून 8 धावा धावफलकावरती. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघ फलंदाजी करत असताना गोंदाजी मार्कवर पुन्हा एकदा अमित. रनवे मध्ये थोडीशी आपण दक्षता घ्यायची. आहा, या वेळेला पाठा काय घडतंय, काय बिघडतंय. या वेळेला स्वप्नील आडव्या पाठीने खेळण्याचा प्रयत्न, मात्र पाय उठतो आणि एसटीची चांगली स्टंपिंग करतायत. फलंदाज बाद झालेत. गोलंदाजी करणाऱ्या संघाला विनंती असेल 15 मिनिटांमध्ये 3 षटक संपवायचे. जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. नवीन बॅटर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. कल्पेश आलेत. पाहूया प्रदीप स्पोर्ट्स संघाकडून कल्पेश कशा प्रकारे फलंदाजी करतील. धावसंख्या 8 धावा, 1 बाद 8. अमित गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकला कल्पेश. हा या वेळेला चांगल्या पद्धतीचे चेंडू गुडले स्पॉटवरून थोडासा खाली राहतोय. एसटी रक्षकाचा वेध घेतोय संदेश. एसटी रक्षक आपण पाहतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीचा चेंडू एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवताय. चेंडूची फेकी करतील तर दूर, मात्र 1 धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत 1 निवाड धावसंख्या होते ती 1 बाद 9. पहिलं षटक प्रगती पथावरती असताना अमित गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. शेवटचा चेंडू येणं बाकी या षटकातील. 5 चेंडू नक्कीच झालेत. आहा, या वेळेला पुन्हा एकदा पायात टाकण्याचा प्रयत्न. सटिक यॉर्कर ज्याला म्हटलं जातं. पहिल्या 2 चेंडूवरती अमित चुकी केली, तदनंतर सुधारणा केली आणि नक्कीच लगातारचे 2 चेंडू डॉट गेल्यानंतर धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या येते 1 बाद 9. गोंदाजी मार्कवर आपण पाहतोय बापदेव भेरसे संघाचे स्वतः कर्णधार करण म्हात्रे गोलंदाजी मार्क पे. हम देख रहे एक ऑलराउंडर खिलाड़ी है. रामराज विभाग हो, अलीबाग विभाग हो, सभी मैदान पर जिसके नाम की चर्चा है वो है करण म्हात्रे. गेंदबाजी मार्क पर. फुल टॉस किस्म की गेंद आड़े वाले से खेलने का प्रयास कामयाब होते हुए डीजे को मौका. चौवा. प्रतीक जंगम ना विनंती असेल पण कुठे असाल तर आपण स्टेज पाशी यायचं आहे. प्रतीक जंगम दोस्ती ग्रुपचे एक आयोजक प्रतीक जंगम. धावसंख्या 4 निवाड. धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होती ती धावफलकावरती 17 धावा, 1 बाद 17. करण म्हात्रेवरती केलेला अटॅक नक्कीच आपण पाहतोय कल्पेश पाटीलच्या माध्यमातून. या वेळेला स्विंग अँड मिस. पुढचा दरवाजा उघडा आणि नक्की त्या दरवाजाने चोरी झाली. फलंदाज बाद. दुसरा झटका लागतोय फलंदाजी करणारा संघ प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाला. 2 बाद 17. विनंती असेल प्रेक्षकांना खेळाडूंना की जे कोणी एंटरटेनमेंट करतील ड्रिंक्स वगैरे घेतील तर घ्या, पण दारूच्या बाटल्या फोडू नका. सहकार गाव खेळ आहे. या गावामध्ये पोरं लहान पोरं असतात, त्यामुळे कोणी एन्जॉय करायला आलेत एन्जॉय करा, मात्र बाटल्या फोडू नका. तसेच आमचे साथी समालोचक वॉइस ऑफ रायगढ़ यश मापगांवकर यहाँ पर आते हुए उनका भी मैं स्वागत करूंगा. धावसंख्येत रोनित नाकवा साखरी गाव की आन बान शान. रोनित
आपने देखा होगा पीएनपी चषक, आमदार चषक, उसी मैदान पर जिन्होंने अपने नाम के परचम लहराए थे, ऐसे साखर गांव की आन बान शान रोनित नाखवा स्ट्राइक एंड पर बैटर। स्कोर रुका हुआ 21 रन, 2 विकेटों के नुकसान पर। पहली गेंद पर रोनित नाखवा ने चौवा लगाकर आगाज किया। करण मात्रे आपल्या षटकातील पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा नाखवा बोटीनं फिरवाल का, आणि हाच माझा धंदा। चेंडू सीमा पार वरती 2 चौकार। यानंतर होणारा सामना स्वस्तिक घरत आली लोणारे विरुद्ध एंजल स्पोर्ट्स अलिबाग। दोन्ही संघांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं आहे। येताना प्लेइंग 11 ची लिस्ट किंवा 9 खेळाडूंची लिस्ट आमच्यापर्यंत सादर करायची आहे। कोणत्याही प्रकारची सबब ऐकली जाणार नाहीये, त्यामुळे जे आता होणारा सामना असेल त्यांनी दक्षता घ्यायची। टॉस होण्याच्या आधी ही सर्व जबाबदारी आपण पार पाडायची आहे। धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा, 2 बाद 29। चांगली कामगिरी करतायत प्रदीप स्पोर्ट्स साखरचे दोन्ही बॅटर्स। मात्र रोनित नाखवा आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतायत। अंडरम क्रिकेट असो, ओपन खुले आमच्या स्पर्धा असो, त्याच्यामध्ये त्या स्पर्धकाची नक्कीच चांगली फलंदाजी असते असे रोनित नाखवा। स्ट्राइकला आपण पाहतोय विशाल, गोलंदाजी मार्कवर राहुल पेडणेकर, हे सुद्धा गोंधळपाडा संघातून नेतृत्व करणारे चांगले खेळाडू आहेत। त्यांच्यावरती अटक करण्याचा प्रयत्न, एक धावा अर्जित, स्ट्राइक रोटेट, 30 धावा धाव फलकावरती। तिसरं षटक, हाणामारीचं षटक, अखेरचं षटक। राहुल पेडणेकर गोलंदाजी मार्कवर, रोनित नाखवा पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, स्विच हिट ज्याला म्हटलं जातं। तद्वर मात्र स्ट्राइक आपल्याकडे घेतली जाते। रोनित चांगले फलंदाज, पंचांचा इशारा, फलंदाज बाद, डीजेला संधी। अक्षय पाटिल मैक्सवेल, खिलाड़ी के हर एक तरह की पहचान होती है, और आज अक्षय पाटिल हम देख रहे हैं। इस बार डांसिंग डाउन आगे आकर खेल दिया, ये भरोसा था रोनित नाखवा को। डीजे पस्तीस धावा धाव फलकावरती। अहो, या वेळेला नटराज स्टाईल मध्ये बनी तो आबाद नहीं तो बर्बाद, ये अनोखा स्ट्रोक, गेंद सीमा पार। डीजे धावसंख्या पुढे सरकते, धावसंख्या होते ती 39 धावा, 3 बाद 39। षटकातील अजून 2 चेंडू येणं बाकी। रोनित नाखवा चांगली कामगिरी करतोय, 21 धावांवरती वैयक्तिक खेळतोय। आहा, यावेळेला फसवतोय, गंडवतोय, चकवतोय, नाव आहे राहुल। डॉट चेंडू, षटकातील इनिंगचा अखेरचा चेंडू। यावेळेला पदतालिकेचा वापर, शेवटच्या चेंडूवरती किमया करतोय रोनित नाखवा, शेवटच्या चेंडूवरती चौकार। डीजेला संधी। फलकावरती आपण पाहतोय 3 बाद 43, 44 धावांची गरज जिंकण्यासाठी बापदेव भेरसे संघाला। बापदेव भेरसे संघाला 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 44 धावांची गरज। हे ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर मी आमंत्रित करतोय आमचे साथी समालोचक, रायगडचा बुलंद आवाज यश मापगावकर यांच्याकडे। धन्यवाद।
थँक्यू सो मच इम्रान बुखारी सर. आपण पाहतोय अलिबाग प्रीमियर लीग अशा वतीनं ज्यावेळेस आपण जर विचार केला होता अलिबाग प्रीमियर लीग विषयी बोलूयात. ज्यावेळेस ओव्हरआर्म क्रिकेटकडे आपण पाहतो अंडरआर्म क्रिकेटपासून प्रत्येक खेळाडूची सुरुवात होते, मात्र अंडरआर्म क्रिकेट ज्या पद्धतीनं अलिबागमध्ये वधारलंय अशी स्पर्धासुद्धा येऊ शकते हे दाखवले अलिबागकरांनी. नथिंग इज इम्पॉसिबल, अशक्य पाय ते शक्य करती प्रयास. असा प्रत्येक गोष्ट जी अलिबागमध्ये कधीही कमी पडली नाही आणि तीच गोष्ट आज आपण पाहतोय अंडरआर्म क्रिकेटच्या माध्यमातून. 3 षटकांचा खेळ मैदानावरती सुरू करतोय आपण राहुल पेडणेकर स्टेडियमवरती. या पहिल्या चेंडूवरती राहुल पेडणेकरला या ठिकाणी परतावं लागेल. बडी मछली जाल में फासी, कम ऑन डीजे. असणारा चेंडू होता, कव्हर रिजनला टार्गेट करायचं होतं, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात. मात्र पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट, पहिला गडी गारद आणि राहुल पेडणेकर जो या लीग स्टेजमधला अत्यंत महत्त्वाचा खेळाडू होता तो मात्र मैदानावरतून परतलाय. टार्गेट सेट केलं, टार्गेट समोर आहे. प्रदीप स्पोर्ट्स साखर संघानं धावा उभारल्या होत्या, 43 धावा, 44 धावा करायच्या आहेत. यावेळेचा फटका क्षेत्ररक्षक आहे स्कोअर लेग रिजनच्या दिशेला. हे जे गोल मैदान आपण पाहतोय, तुम्ही पाठीमागे खेळा, तुम्ही समोर स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळा, मात्र तुम्हाला खेळावं लागेल तुमच्या बुद्धी कौशल्यानं. चांगला प्रयत्न होता. पहिल्या 2 चेंडूवरती 1 धाव आली, पहिल्या चेंडूवरती विकेट, पहिलं षटक. 3 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर 44 धावांचं टार्गेट. यावेळेस नाविन्यपूर्ण खेळ मैदानावरती, ह्यूज अँड लाऊड अपील. सागर संघाने या ठिकाणी जरूर मैदानावरती दबाव प्रक्षेपित केलाय, मात्र हा दबाव पूर्णतः फेटाळून लावलाय. पंचांची भूमिका क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. निष्पक्षपाती पंच या मॅचला लाभलेत. पहिलं षटक सुरू असताना यावेळेचा चेंडू मात्र 4 मुंड्याची. यावेळेचा फटका, चांगला प्रयत्न केलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट मारण्याचा प्रयत्न, चेंडू केला स्क्वेअर लेगच्या दिशेला, लॉंग लेग बाउंडलाईनच्या बाहेर चौकार. कम ऑन डीजे. वळत मॅचच्या दिशेला धावा बनवायच्या आहेत, धावा करायच्या आहेत. हे जाळं फेकलं होतं. नो चेंडू जरूर असेल, मात्र जर चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये आला असता तर मात्र या ठिकाणी प्रयत्न चांगला होता, विकेट किपर आउट करू शकला असता. मात्र हा चेंडू या ठिकाणी पूर्णतः पंच आपण पाहतोय. पंचांच्या भूमिकेमध्ये 2 सक्षम पंच आहेत. ज्यावेळेचा चेंडू या ठिकाणी आपण पाहिला होता, स्कोरबुक वरती धावा बनल्यात 9 धावा, 44 धावा बनवायच्या आहेत. क्रिकेट झटपट आहे. 3 षटकं तुमच्याकडे असतील, तुम्हाला लवकर गॅदर करावं लागेल, लवकर ग्रोअप करावं लागेल, लवकरात लवकर खेळ चालू करावा लागेल. धावा बनल्यात 10. पहिलं षटक सुरू असताना षटक क्रमांक पहिलं मैदानावरती असताना आपण पाहतोय 9 चेंडू आलाय. प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध आपण संघ पाहतो श्री समर्थ कन्स्ट्रक्शन पुरस्कृत जय बापदेव भेरसे. या 2 संघाच्या दरम्यान लढत आहे. दोन्ही पंच अत्यंत सक्षम आणि चणाक्ष आहेत, चतुर आहेत, निष्पक्षपाती आहेत, न्यूट्रल पंच आहेत. कारण पंचांची भूमिका ही कधीही कोणत्या संघाच्या बाजूने नसते, हे महत्वाचं आहे. यावेळेचा फटका टॅप आउट केलाय, शॉट ऑफ द नाईट. कम ऑन डीजे. इट्स अ थँक्यू सो मच डीजे मास्टर. यावेळेचा फटका आपण पाहायला, टॅप आउट केलं होतं, चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर गेला, सीमा रेषा पार हा
फटका 4 धावांसाठी आला. पहिलं षटक मैदानावरती. यानंतर होणारी मॅच आपण अनाऊन्स करूयात. सात्विक 11 घरताळी लोणारे विरुद्ध एंजल स्पोर्ट्स अलिबाग या दोन संघाच्या दरम्यान ही बॅटल असेल. या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सन्मान्य पंकजी अंजारे आहे जे व्यासपीठावरती प्रमुख उपस्थित त्यांची आम्हाला लाभली आहे. या मॅचच्या माध्यमातून त्यांचं देखील मी स्वागत करतो. अलिबाग प्रीमियर लीग दोस्ती ग्रुप यांनी ऑर्गनाईज केलं आणि वेल ऑर्गनाइज टुर्नामेंट इयर. ज्या पद्धतीने आपण पाहतो शागिद स्वतः आहे, अशी असंख्य नावं असतील, दुर्वांकुर म्हात्रे असतील, ही पूर्णतः टीम जी वर्क करते दोस्ती ग्रुप, ज्यांच्या माध्यमातून अंडरआर्म क्रिकेटची अलिबाग प्रीमियर लीग ही स्पर्धा आली. कित्येक सीझन आपण ओव्हरआर्म क्रिकेटचे पाहिले, मात्र अंडरआर्म क्रिकेटची स्पर्धा पहिलं वर्ष मी म्हणेन इतकं भव्य दिव्य. 14 धावा आल्यात. पहिलं षटक संपले. 2 षटकांमध्ये अजूनही 30 धावा हव्यात, येऊ शकतात, बनवाव्या लागतील, कराव्या लागतील. या धावांसाठी हा रतीत मैदानावरती आणावा लागेल. वळत मॅचच्या दिशेला वन्स अगेन ऑन द बॉल ट्रॅक. यावेळेचा फटका ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न, रन आउटची संधी, डायरेक्ट हिट मैदानावरती आलाय का? शंका कुशंका मैदानावरती जरूर आलेल्या पाहायला मिळतील आणि पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येईल. या मॅचमध्ये कोणत्या संघाला मिळेल विजय आणि कोणत्या संघाला पत्करावे लागेल हार. यस इट इज मैदानावरती फलंदाजाला परतावं लागेल. मी म्हटलं होतं की मैदानावरती हा चेंडू डायरेक्ट हिट स्वरूपात आलाय का? व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच, अमेझिंग मॅच, ट्रिमॅन्डस मॅच. अत्यंत चांगले क्षण आपण या मैदानावरती पाहतोय dreamscricket.in माध्यमातून. संपूर्ण टीम अत्यंत चांगलं वर्क करते. 14 धावा बनल्यात, 2 विकेट या ठिकाणी गेल्यात. 11 चेंडूवरती 30 धावा या ठिकाणी बनवाव्या लागतील. चांगला प्रयत्न होता या ठिकाणी, चांगला थ्रो या ठिकाणी आला प्रदेशवर साखर संघाच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट आणि काम तमाम हे चित्र आपण बऱ्याचदा पाहिलंय. बोलत मॅचच्या दिशेला पहिल्या चेंडूवरती आली विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज कल्पेश, स्ट्राईकवरती फलंदाजी करण्यासाठी संतोष, नॉन स्ट्राईक एंडवरती करण. या मॅचमध्ये आपण पाहतोय वाईट चेंडू, धावफलकावरती 1 धाव, स्ट्राईकवरती आपण पाहतोय करण आहे. 5 चेंडूवरती 12 धावा त्याने केल्यात. यावेळेस पुन्हा एकदा हाऊस दॅट अपील जरूर मैदानावरती आलाय. मात्र ज्या पद्धतीने अंडरआर्म क्रिकेटमध्ये काही नियमांमध्ये बदलाव केला जातो, जर ओव्हरआर्म क्रिकेट असतं तर लेग बिफोर द विकेटचा अपील तुम्ही करू शकता. मात्र या चेंडूवरती पूर्णतः निष्फळ ठरलाय, डॉट आलाय. षटक दुसरं सुरू आहे. 10 चेंडूवरती 29 धावांची रिक्वायरमेंट या मॅचमध्ये आपण बघतोय. चेंजेस इन द फील्ड आपण पाहतोय. पूर्णतः सर्कल क्रिकेटमध्ये अंडरआर्म बॉक्सची स्पर्धा. यावेळेस बॅट वेस्टर्नवरती आदळले आहे आणि फलंदाज मैदानावरतून परतेल. इट विकेट. कम ऑन डीजे. ज्या व्यासपीठावरती आपण पाहतोय सन्माननीय श्री पंकज अंजारा सर उपस्थित आहेत, अलिबाग मुरुड विधानसभा संयोजक फेड्स ऑफ बीजेपी. आणि त्याबरोबरने आपण पाहतोय सौभाग्यवती जान्हवी पारेख अंजारा, महाराष्ट्र प्रदेश शासन मीडिया महिला मोर्चा सहसंयोजक यांची उपस्थित सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला लाभली. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर बऱ्याच मोठ्या मोठ्या हसी या व्यासपीठावरती येत असतात, त्यांच्या माध्यमातून आर्थिक स्वरूपाची मदत असेल. धावफलकावरती 4 चेंडू आलेत आणि अजूनही 2 चेंडू बाकी असतील. स्कोरबुकवरती धावा बनल्या गेल्यात 19. 8 चेंडूवरती 25 हव्यात. या मॅचमध्ये आपण पाहतो नवीन फलंदाज मैदानावरती पप्या. धावांसाठी संघर्ष, धावांसाठीचा रतीत. यावेळेस स्वीप मारण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा कोणताही संपर्क नव्हता. नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल हिअर. चेंडू येतोय मैदानावरती. आणखी एक चांगला चेंडू डॉट. या चेंडूवरती पप्यानं पहिल्या चेंडूवरती चौकार मारत स्पष्ट केलं होतं की धावा आणण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. फार मोठी धावसंख्या जरूर आली. 43 धावा बनल्यात, 3 विकेट गेल्यात.
पुन्हा एकदा वळतोय आपण या मॅचच्या दिशेला, ज्या ठिकाणी फलंदाजीच्या मोर्चावरती पप्या. वाईट चेंडू मैदानावरती आलाय. पंच आहेत या ठिकाणी अगदी सक्षम. 20 धावा बनल्या गेल्यात. 23 धावांची अजूनही आवश्यक 24 धावांची अजूनही आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय या ठिकाणी अत्यंत ज्या पद्धतीने आपण क्रिकेटमध्ये पाहतो करीबी मामला. चेंडू यष्टांच्या अगदी जवळून गेला होता. 1 इंच सुद्धा मॅटर करतो क्रिकेटमध्ये. हा चेंडू यष्टांवरती आदळला असता तर फलंदाज माघारी परतला असता. यानंतरची मॅच आपण अनाऊन्स करतोय. स्वस्तिक 11 घरताळी लोणारे. या बॅटचा फटका नाही. कंट्रोल वरती आउट ऑफ दी. या ठिकाणी आपण पाहतोय कंट्रोल सुटलाय. कम ऑन डीजे मास्टर. फलंदाज या मॅचला आपण पाहिलं होतं 6 चेंडूवरती 23 धावा करायच्या आहेत. म्हणजे जर आपण विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती हा चौकार आला पाहिजे. ओव्हरआर्म क्रिकेट असतं तर आपण म्हटलं असतं की 4 स्ट्रोक अँड मॅच विल बी फिनिश हिअर. मात्र अंडरआर्म क्रिकेटमध्ये तुमच्याकडे एक नियंत्रण हवं आहे. स्वतःकडे असणारे पेशन्स हवेत. हा संयम तुमच्याकडे असायला पाहिजे अंडरआर्म क्रिकेटमध्ये. आणि अलिबाग क्रिकेटमध्ये अशा स्वरूपात सुद्धा मॅच येऊ शकतात हे दाखवलं आज दोस्ती ग्रुप यांच्या वतीनं आयोजित अलिबाग प्रीमियर लीग ज्याचं ऑप्शन झालं होतं काही दिवसाआधी. मात्र त्यानंतर आजचं पूर्णतः आपण जर विचार केला तर स्पर्धा थोडीशी लेट सुरू झाली. मात्र आजची रात्र ही स्पर्धा आपण पुढे घेऊन जातोय. या बेसा फटका. पहिल्या चेंडूवरती धावा आल्या 4. मॅच अजूनही बनू शकते. मात्र त्यासाठी प्रत्येक चेंडूवरती चेंडू बाउंडलाईनच्या बाहेर गेला पाहिजे. 5 चेंडूवरती 19 धावा हव्यात. श्री समर्थ कन्स्ट्रक्शन पुरस्कृत जय बापदेव बेरसे संघाला या ठिकाणी जिंकायचं असेल तर मात्र धावा बनायला पाहिजेत. प्रत्येक चेंडूवरती 4 धावा या ठिकाणी तुम्हाला बनवाव्या लागतील. स्कोर कराव्या लागतील. अर्जित कराव्या लागतील. व्हॉट अ फॅन्टॅस्टिक मॅच. पुढेचा सावध स्ट्रेट ग्राउंड वरती मारण्याचा प्रयत्न. फलंदाजाला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हेलियन. कम ऑन डीजे. दाळी लोणारे. यावेळेसचा फटका याच्या बॅट मधून होता आणि चेंडू यावेळेस मात्र सीमारेषा पार गेल्याने या ठिकाणी आउट होतोय आणि फलंदाज परततोय. कम ऑन डीजे मास्टर. यावेळेसचा फटका मात्र नटराजन स्टाईल खेळण्याचा प्रयत्न केला आहे. कपिल देव यांची आठवण नक्की आज फटक्यानंतर येते. एक अत्यंत चांगला फटका या ठिकाणी आला. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. मात्र दिल्ली बहुत दूर है मेरे दोस्त. 29 धावा 6 विकेट्स. मॅच कडे आपण पाहतोय. यावेळेसचा फटका ऑन द राईज ऑन द अप. बॅक टू बॅक बाउंड्रीज हिअर. ही मॅच मात्र जिंकतोय प्रतिस्फोट साखर संघाचं. या संघाचं हार्दिक अभिनंदन आपण करूयात. स्वस्तिक स्पोर्ट्स घरताली लोणारे या संघाला आम्ही विनंती करतो की यानंतरची मॅच आपली आहे. या पूर्णतः मैदानावरती जी मशागत केली गेली गार्गी सुदर्शन पाटील यांचा आम्ही सन्मान करणार आहोत. या पूर्ण मैदानासाठी ज्यांच्या माध्यमातून बहुमूल्य मदत आम्हाला दिली गेली तर त्यांना आम्ही विनंती करतोय की आपण या ठिकाणी जो बाजूला टॉस बॉक्स आहे त्या ठिकाणी येत आपला हा सन्मान स्वीकारायचा आहे. गार्गी सुदर्शन पाटील यांचा आम्ही सन्मान करतोय कारण त्यांच्या वतीनं या पूर्ण मैदानासाठी जी मदत आम्हाला मिळाली ती अत्यंत बहुमूल्य होती आणि त्यासाठी आम्ही त्यांना सन्मानित करत आहोत. आणि या व्यासपीठावरती उपस्थित